नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे आणि या एक्झाम मध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स येणार आहेत तर त्या टॉपिक्सची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूयात आपल्या डबल अकॅडमीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे। मित्रांनो, ही बॅच ऑनलाईन असणार आहे। तर आपल्या बॅचची आपण वैशिष्ट्य जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे। तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही, त्यामुळे शाळा संपल्यानंतरचा जो वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं। टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड केले जातात। मित्रांनो, लेक्चर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह असणार आहे, लाईव्ह क्लास असणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात। मित्रांनो, तुम्हाला बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा 8010 45 77 60 आणि 9049353101 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो, बघूया जवाहर नवोदय विद्यालयाची जी एक्झाम आहे तर ती 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही एक्झाम आहे। ठीक आहे, इयत्ता 9वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे तर ती इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम द्यायची असते। मित्रांनो, याच्यामध्ये बघा कोणकोणते विषय असणार आहेत। मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी आणि मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित, इंग्लिश किंवा मराठी असे भाषेचे विषय असणार आहेत आणि आकलन क्षमतेचे विषय म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय आणि भाषेचा विषय असे एकूण 3-4 पेपरची ही एक्झाम आहे। तर मित्रांनो, कालावधी 2 तासांचा म्हणजेच 150 मिनिटांचा कालावधी असणार आहे। टोटल क्वेश्चन्स आहेत 100 आणि टोटल मार्क्स आहेत 100। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत। बहुपर्यायी प्रश्नांची ही एक्झाम आहे आणि या एक्झाम मध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते आहेत आपण विषयानुसार बघूया। बुद्धिमत्ता चाचणी, गणित, इंग्लिश आणि मराठी हे जे 4 विषय आहेत तर त्या विषयानुसार आपण महत्त्वाचे टॉपिक्स परीक्षेला कोणकोणते येणार आहेत तर ते बघूया। तुम्ही याची रिव्हिजन करा, याचा व्यवस्थित अभ्यास करा। ठीक आहे, तर बघा पहिला आहे मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट। याच्यामध्ये बघा ॲनालॉजी म्हणजे संख्या, शब्द आणि आकृती याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। आणि दुसरं आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन सिरीज मध्ये संख्या, अक्षर आणि दुसरं आहे कोडिंग, डिकोडिंग आणि दिशा ज्ञान। तुम्हाला क्वेश्चन्स असं दिले जातात, त्याच्यावरती तुम्हाला दिशा ज्ञान म्हणजेच तुमचे जे दिशा आहेत उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात। मित्रांनो, ब्लड रिलेशन रक्त संबंध म्हणजेच नातेसंबंध याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात। मित्रांनो, व्हेन डायग्राम तुमचे जर मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत। व्हेन डायग्राम सुद्धा याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले। हे जे टॉपिक्स आहेत बुद्धिमत्ता चाचणीवरती तर त्या टॉपिक्सची तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन केली पाहिजे। या टॉपिक्सचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे। मित्रांनो, नेक्स्ट बघूयात आपण गणित। गणितामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर ते बघूयात। आपण हे PYQ मधून काढलेले आहे, तर तुम्ही सुद्धा PYQचा ॲनालिसिस करून याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। बघा, परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स, वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट, मित्रांनो घन आणि घनमूळ म्हणजेच तुमचं जे क्यूब रूट आहे तर ते, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स असणार आहेत। फायनान्शियल प्लॅनिंग इयत्ता 9वी मध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री मध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। लिनियर इक्वेशन म्हणजेच रेषीय समीकरणे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड
फॅक्टरायझेशन, तुमचे एक्स वाय असे ते दोन समीकरण आहेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू असे जे समीकरण आहेत फॅक्टरायझेशन, तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. मेन्शुरेशन म्हणजेच घन क्षेत्रफळ, एरिया, पेरिमीटर आणि सर्कल याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. ठीक आहे, बघा मेन्शुरेशन मध्ये काय काय येतं, एरिया, पेरिमीटर येतं, ठीक आहे, एरिया, पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर वगैरे, आणि ग्राफ आणि सरासरी म्हणजेच ऍव्हरेज याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. वर्ल्ड प्रॉब्लेम तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्सची तयारी करायची आहे. गणित आणि बुद्धिमत्ता सारखे जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव केला तर तुम्हाला हे विषय सोपे जाणार आहे. दोन्ही विषय स्कोरिंगचे आहेत, तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. दुसरा आहे मराठी आणि इंग्रजी, याच्यावरती तुम्हाला फक्त ग्रामर वरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. उतारा, अनसीन आणि सीन पॅसेजेस विचारले जाणार आहेत. कॉम्प्रिहेन्शन, शब्दसंग्रह मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी म्हणजे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, आणि ग्रामर मध्ये तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आणि तुमचं जे मराठीमध्ये आहे प्रयोग. ठीक आहे, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग असे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. मराठीमध्ये तुम्हाला प्रयोग विचारले जाऊ शकतात आणि इंग्लिश मध्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच किंवा तुमचे जे टेन्स आहेत, काळ आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. वाक्यरचना आणि शुद्ध लेखन दोन्ही साठी आहे मराठी आणि इंग्लिश. तुमचं जर व्यवस्थित भाषिक कौशल्य असेल तर तुम्हाला हे शुद्ध लेखन जमणार आहे. आणि वाक्प्रचार आणि म्हणी हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहेत, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मित्रांनो हे यशाचा मंत्र बघा, सराव कसा करायचा आहे तर ते सुद्धा आपण बघूयात. मित्रांनो स्मार्ट स्टडी करा, फक्त वाचन पुरेसं नाही, व्यवस्थित समजून आणि लेखी सराव सुद्धा करायचा आहे. नोट्स बनवा, माइंड मॅप तयार करा, स्वतःला क्वेश्चन्स विचारा, टाइम मॅनेजमेंट करा, प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ ठरवा, महत्त्वाचे विषय आणि कमकुवत विषयांवरती जास्त वेळ द्या. आपण महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत तर ते बघितलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा, त्या घटकांवरती जास्त फोकस करा, रिव्हिजन करा आणि जे शिकले ते नियमित उजळणी करा. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सुद्धा सॉल्व करा, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा सराव करा, तरच तुमचा नवोदयमध्ये निवड होणार आहे. आणि मित्रांनो तुमचं इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण सुद्धा मोफत होणार आहे. मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुद्धा लाईक आणि शेअर करा. थँक्यू.